आप वहीं रुको। तुम्ही बोला आपण तुमच्याकडे आपको कोई सवाल पूछना है मीडिया को तो पूछो। भाई बाकी लोग बैठे रहो, कोई डिस्टर्ब मत करो बस। दादा आज दिल्लीत महत्वाची बैठक होते, मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाईल, उपमुख्यमंत्री पदाबाबत देखील निर्णय होणार आहे, त्याबद्दल काय? आज पहली दफा रिजल्ट्स आने के बाद हम दिल्ली आए हैं। एक हमारी मीडिया के साथ भी हमें एक मीटिंग लंच करना था, वो भी हमने किया। हर साल प्रफुल्ल भाई पटेल साहब अपने घर में सबको न्योता देते हैं और एक डिनर लंच करते हैं, उसी का एक कार्यक्रम था। और रात को हम एकनाथ जी शिंदे हो, मैं हो या देवेंद्र फडणवीस हो या बाकी हमारे साथी सब मिलके हम मीटिंग में बैठने वाले हैं और 9 बजे के बाद शायद वो मीटिंग शुरू हो जाएगी और उसमें तय होगा कि क्या करना क्या नहीं करना, आगे की लाइन ऑफ एक्शन क्या रहेगी, इसके बारे में सभी बातें हो जाएंगी। आता आज दरवर्षी प्रफुल्ल पटेल साहेब दिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्या पत्रकार मित्रांना बोलवून दुपारी लंचचा कार्यक्रम करतात, सगळे एकत्र बसतात, चर्चा करतात। तशा पद्धतीने आज 1 ते 3:30 अशा प्रकारचा तो कार्यक्रम झाला। तो कार्यक्रम ते घेणारे ते मला कळल्यानंतर मला तटकरे साहेबांचा निरोप आला की तुम्ही पण त्याला या, प्रफुल्लबाईंचा पण निरोप होता आणि त्या निमित्तानं मीडियाशी पण आपल्याला बातचीत करता येते। त्या प्रकारे बातचीत केली, मीडियाने पण अनेक प्रश्न विचारले, आम्ही त्याची उत्तर दिली आणि त्याचबरोबर आज एकनाथराव शिंदेजी, मी, देवेंद्रजी आणि आमचे तिन्ही पक्षांचे काही प्रमुख सहकारी असं आम्हाला एकत्र बोलवलेलं आहे। आम्ही एकत्र चर्चा करून उद्याचं एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवर टाकलेली असल्यामुळं आपण पुढचं कशा प्रकारे आपलं मंत्रिमंडळ असलं पाहिजे, किती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर 2 उपमुख्यमंत्री याबद्दलची सगळ्यांची साधक बाधक चर्चा होईल आणि त्या चर्चेमधनं बरंच काही अंतिम स्वरूप त्या सगळ्या गोष्टीला सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल। तुम्ही अर्थखात्यासाठी आग्रही चर्चा आणि एकनाथ शिंदे गृहमंत्री पद मागतात अशी चर्चा आहे। काही चर्चेला काही चर्चा नाहीये। आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपी, आठवले आणि इतर सगळे आमचे घटक पक्ष आहेत, या सगळ्यांच्या बरोबर आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचं हे आमचं पहिलं टार्गेट होतं। ते टार्गेट आम्ही यशस्वी केलेलं आहे। मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो। त्यांनी खूप मोठी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, आम्ही जे सांगितलेलं आहे ते त्यांनी ऐकलेलं आहे। आता जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे, त्या जबाबदारीला पात्र ठरण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडायचं नाही अशा प्रकारचा निश्चय केलेला आहे। हा निश्चय करत असताना आता पुढचं एकंदरीत मंत्रिमंडळ कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, कुठली खाती कुणाकडं, कुठले पालकमंत्रीपद कुणाकडं वगैरे वगैरे ती सगळी काही चर्चा होईल आणि त्याच्यातून पुढचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल। त्याच करता चर्चा करायला आम्ही इथं आलेलो आहे। ही चर्चा करत असताना तुम्ही जो प्रश्न विचारला, कुणी गृह खातं मागतंय का, कुणी अर्थ खातं मागतंय का, कुणी कोणतं खातं मागतंय का, अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही। पहिलं आमच्या सगळ्यांचं टार्गेट होतं महायुतीचं सरकार आणायचं, जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आणि खरोखरीच महाराष्ट्रातल्या जनतेने अक्षरशः विक्रम केला की कधीच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विधायक निवडून आलेले नव्हते, एवढ्या मोठ्या संख्येने विधायक निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता पुढची आमची जबाबदारी वाढलेली आहे
आणि ती जबाबदारी वाढलेली असताना आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या पुढच्या पण खातेवाटप किंवा पालक